राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी घटना आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चालू होती आणि सांगली जिल्ह्यात जाऊन संपती. ह्या साताऱ्यामध्ये जत तालुक्यात अजित साळुंके हा नवरदेव आहे, समजा आई वडील आहे सगळे. आणि कसं असतं, गरिबाचा वाली परमेश्वर. तशा प्रकारे अत्यंत गरीब कुटुंब असेल तर मग बाकीची बावखी त्यांच्या दारात थोडं ट्रॅक्टर बिक्टर जर स्लॅप असलं, यांचा कोण विचार करीत नाही. ध्यानात ठेवा, नेले गेले तर फक्त तिरडी बांधा येतात बा. पण त्याच्या कुटुंबात काय समस्या आहेत, कुठं लग्न जमाचा विषय असू द्या, कुठं काय, कोणी लक्ष देत नाही. आजकाल जे ते माणूस एकटा पडत चाललाय, कुटुंब एकटी पडत चालल्यात. आणि श्रीमंताचं थोडंसं बरं का पडतं तर त्याच्याकडं पैसा आहे म्हणून त्याला थोडंसं प्राधान्य देतात. आपल्याला अडीनडीला उपयोगी पडेल बुवा, एक स्वार्थ असतो त्याच्या पाठीमाग. ही स्टोरी हा जो अजित आहे, गरीब कुटुंबातला, 12वी शिक्षण झालेलं. घरच्यांचं ह्याचं काय डोकं चलत नव्हतं. घरचे काय म्हणले, आपल्या नातेवाईकापैकीची एक मुलगी आहे, तू काहीतरी कामधंदा शोध, मग तुला लग्न लाव. मना येतं बा किंवा पोराला एवढं काम आहे, हा 4 पैसे कमावतो, प्रपंच सुरळीत चालन, अमकं तमकं. मला चालतंय. मग कामाच्या शोधात, घरी काय जमीन जमला नव्हतं, कामाच्या शोधात हा सांगलीला गेला. मोठं मारवाड्यांचं दुकान होतं. दुकानं त्यांची मोठीच असतात. त्यांची सोच मोठी असते. मला तुम्ही दाखवा बा, गुजराती, जैन, मारवाडी कुठे दारू पिऊन पडलाय का रस्त्यात, सांगून द्या बा. ते एक देवाचा फोटो कमी करतात, पण स्वतःच्या आईबापाचं आजोबाजीचा फोटो त्यांची रोज पूजा करतात, त्यांचं लक्ष्मीची करतात. देवांची पूजा करायची म्हणलं तिथं सुद्धा त्यांचं बालाजी करणार, लक्ष्मीची करणार. ते थोडं आपण घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कसा मोकळा डाकळा कार्यक्रम असतो, त्याच्यामुळेच आपला कार्यक्रम होतो. म्हणजे असं जीवन जगण्याबद्दल काही ध्येय नाही, तत्व नाही, अशी लोक पोरं आपली. ही कापड दुकानात तर राहिला भाऊ. आता तुम्हाला माहिती आहे, ती रेंज ठरलेली आहे 500, पुढं नाही. आणि सगळ्याला सारखं. CCTV, मालकाचं लक्ष. जो कामगार मालकाचं 10-15 ड्रेस टाकायचे, ते परत तुझं कामच आहे ते व्यवस्थित लावून ठेवायचं. एवढा ढीग पुढं लावायचा, साडी गेला की 100 साडी दाखवायची. तुझं काम आहे ती लावायची. परत का दाखवायची, पुढच्या गिरायका दबाव आला पाहिजे, एवढ्या साड्या टाकल्यात, आता कसं जावं, काय तरी घ्यावाच बा. ही धंद्याचं टेक्निक असतं. आता ते राहिला ते काम सांगलीत, आणि राहायला विठ्ठलनगरला खोली घेतली. मग घरच्यांनी लग्न जमावलं. सुंदर नावे, प्राची, सुंदर मुलगी. मग डोकं काय थोडी, आता सगळेच काय हे नसतात, म्हणजे डोक्याला हुशार नसतात. IQ कमी होता, 12वी नापास झाली. मग आईबापाने सांगितलं. आईबापाचं एक वैशिष्ट्य आहे, ती कधी चुकीचं सांगत नाहीत. ध्यानात, ती लोक घेत नाही त्यांचं पोरं, पण सांगतोय तुम्हाला. आईने म्हणायचं, बाई शिवणकाम तरी शिकून घे, बसल्या जाग्यावर तुला 100-200 जंपर शिवलं, ते ब्लाऊज का काय म्हणतात, एम्ब्रॉयडिंग केलं होतं, ते 300 रुपयाला, 500 रुपयाला सुद्धा जंपरची फी आहे. जंपरच म्हणजे आपलं जंपर इकडं म्हणतात, त्याला ब्लाऊज म्हणतात सुशिक्षित भाषेत. तिला शिवणकलाचा क्लास लावला, ती पोरगी शिकली. पण पोरगी दिसायला एकदम चापेकळी नाकाची, सुंदर. थंबनेलमध्ये फोटो ओरिजिनल. गरीबाला गरीबाची दया असते, साकटला साकट जुळलं. कारण ते काय आता हुंडा लांडा काय राहिला नाही. कष्ट करा, बाखर खान सुखी राहा. झालं लग्न. तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय बरं का. नेमका मॅटर, माझी स्टोरी सांगण्याचा थोडा पॅटर्न वेगळा आहे, तुम्हाला सांगतो. ज्याचा खून झाला आहे त्याचं सुद्धा दोष सांगितलं पाहिजे, आणि ज्याने केलाय जो आरोपी आहे त्याचं सुद्धा काय चुकलं हे सांगितलं पाहिजे. म्हणजे तेव्हा ती समाज कसा दोरीत चलतो, की ही खरं इथं चुकलंय बरं का, त्याच्यामुळे मॅटर झालाय. आता आईबापाचा जन्म आहे, आईबापा जन्माचा वालीत काय कर्माचा वाली नाही. ज्याचं जिथं नशीब आहे तिथं त्यांनी ती 2चे 4 करून दिले. आली विठ्ठलनगरला राहायला सांगलीमध्ये. मग 9चा 9 दिवस संसार म्हणतात, ती झाला चालू. इतकी सुंदर दिखणी मुलगी मिळल्या, हा बी बायकोच्या रूपात खुश झाला गडी. कामाला जायचा, संध्याकाळी यायचा, काहीतरी गोडधोड घेऊन द्यायचा, कधी गाजरा आणायचा, सगळं व्यवस्थित.
बऱ्याचशा प्रकरणामध्ये लग्न झाल्यापासून काही वर्ष संसार सुरळीतच चालतो, लक्षात बघा तुम्ही. त्याच्यानंतर पोरं पोरं तर होत्यातच, 2 वर्षांनी 3 वर्ष काय होते पोरं होत्यात, पोरं लेकरं लहान असतात. ह्यांना सुद्धा काही वर्ष निघून गेली आणि 2 लेकरं झाल्यात. एक 3 वर्षाचं आणि एक 6 महिन्याचं. त्यांचं आता ते हागलं मुतलंची ती एक आई होणं एवढं सोपा विषय नाही. ती प्राचीबाई गुंतली पोरांच्या हे करण्यात. तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे, ध्यानात ठेवा. नेमका खटका इथं असा पडला की ज्या नवरा आणि बायको रेल्वेच्या सरळ 2 रेषेत दोघांनी दुरीत चालत ते निश्चित स्थळी जाणार आहेत. पण एक रूळ थोडा वाकडा तिकडा व्हायला लागला. तो रूळ होता नवऱ्याचा, अजित साळुंखे. 500च मिळतात. मग जोडीदार असतात, मित्र असतात, चुकीची संगत धरली. एवढं घे, त्याला काय होतंय, कसं रिलॅक्स वाटतंय. आज मालक बोलले का, आजले काम आहे का, सणासुदीत कामच असतं, सुट्टी नाही. कसं अर्धी भाकर जेत जाती या झोप कशी मोकळ्या मनाने येते, तू घे एवढी असं म्हणून त्याला. बरं ब्रँड बी काय हाय फाय नाही, राजकारण्यांचा ब्रँड टँगो, देशी दारू 50-60 रुपयात मिळत असेल. कारण 500 कमवून जर 300ची तिला गणित रेट वाढले, 300ची वाटली 20चं पाणी तशी ढकलत नाही. 10-20चा चाकणा परत घालला 10 रुपयाची, ती लय लांबी जाते मारुतीची शिफ्टीवाणी. गणित. त्याच्यामुळं शॉर्टमध्ये उरका. मग कसं शॉर्टमध्ये उरकायचं, ग्लासचा खर्च वाचवता येतो, पाण्याचा सुद्धा खर्च वाचवता येतो. बिस्लरी घ्यायची मोकळी, लोकांनी हे नाही. आता ते कोरोनापासून लोक एकमेकाच्या वस्तू वापरत नाही. रस्त्यावर कपडे, रुमाल, अंडरपॅन्ट, टावेल काही पडले तर लोक हात लावित नाही. नको बाबा आपल्याला रोग होईल, ध्यानात ठेवा. पहिले काही उचलायचे, आता नाही कोण उचलीत. ती बाटली दुकानात फिल्टरचं जे पाणी ते त्यात भरून घ्यायचं. वाचले का 20? 200 मिली पाणी ओतून दिले की 800 मिली राहिले, त्याच्यात क्वार्टर टाकलायची, झाली 1 लिटर. कार्यक्रम गॅलासाचा खर्च वाचला. 30-30 रुपयाने दोघा काढायचं नाही, 60 रुपयात आली. शॉर्टमध्ये कार्यक्रम. असं ही पेताडांची दुनिया. ह्या दुनियेमध्ये ह्या जो अजित साळुंखे ह्याला सवय तर लागली बा. मग आठवड्यात एक सुट्टी असते, काय असेल ती, त्या दिवशी कार्यक्रम करायला लागले. हळूहळू बायकोला आणि बायकोपासून काही म्हणजे सुटू शकत नाही. आज वास येतोय, नाही ती विमल खाल्ली, नाही पण आज वास आंबूस येतोय, 10 रुपयाला का काय तू. मग ती अरे तुरे तिथं काय सुट्टी नसते. नीट दुरीत ही तुझी संभळ हाई ती 2, मी चालले माहेराला. तिने दमख्या द्यायला सुरुवात केली, कारण तिला जाणीव झाली की ही फाकळायला लागले बा नवरा, ही लागले मारी. मग कोण मित्र आहे, कोण ते मित्राच्या फोन करून कारोबाड्या, तिथं सुट्टी नाही. मग बाया नवऱ्याला पाहतो का, बायांचंच असतं, बायांचा एक संसार जीव असतो, नवऱ्याचा जीव असतो. आपला नवऱ्याच्या खोडी तिला कळत नाही, पण लोकांचा कार्यक्रमच राबवते. अजिबात माझ्या नवऱ्याला नाद लावा, माझ्या नवऱ्याची नाही तर तुझ्या दारात येऊन बसन, संभळ ही पोरं. एक तर 500 घर चालवणं थोडं कठीण असतं आजच्या मागायच्या काळात. हे एवढं असं प्रकरण चाललं. हे प्रकार असा वाढत गेला की त्याचं पिण्याचं प्रमाण काही सुटलं नाही. त्याच्यात जास्त त्या आजगर हा प्राणी, त्याचं जीवनशैलीला जबरदस्ती. तुम्हाला सांगतो, आजगर पाणी असं आहे की ते स्थूल आहे, संत आहे, पण त्याच्या अंगात ज्यावेळी शिकार पकडायची प्रचंड ती वेग येतो, प्रचंड चपळता येते. जपट मारून ती त्याला ते पकड, बरे हरिण का असा ना, पकडलं की त्याला ते विळखा घालतं. असं सुद्धा जीवन जगता यायला पाहिजे मनुष्य प्राण्याला. कुणाच्या भानगडीत पडू नका, कुणाच्या टेन्शन घेऊ नका, कुणाचं चर्चा करू नका, मोकार वेळ घालवू नका. आपलं काम आणि आपण पैसा कमावण्यासाठी टप्प्यात आलं, मग वाहन विक्रेते असेल, जमीन प्लॉट विक्रेते असतात, कुणी असं, तुम्ही टप्प्यात आलं की चपळतेने ते कॅच करायचं, कमिशन घ्यायचं, अजगरासारखं घरात पडून राहायचं. 1 नंबर लाईफ आहे काही लोकांची. असं ह्या घटनेमध्ये ह्याने अजगर आज त्या दारूने त्याला विळखा घातला, घालून द्या. विळखा घातल्यानंतर रोज चालू झालं, बायकोची किरकिर चालू झालं. तिची जी मानसिकता आहे की मी 4 पैसे कमवीन, तू 4 पैसे कमव, ही जबाबदारी ही ती. मी अजून बाई क्लिअर आहे का नाही,
ओके. गडी फाकाळला का नाही, प्यायला लागला. भले त्याचा पगार 100 नि कमी 3,000 गेले महिन्याचे, लक्षात घ्या. मित्राला खर्च केला तर अजून 1000 जाते. आणि मग ही कपडे धुवायची, सगळी करायची, त्याची इस्त्री करून द्यायची. पण त्या बायकोच्या मनात नवऱ्याविषयी एक राग, एक ते नवरा मनातून उतरायला लागला. ही पहिले काळ गेला निघून आता. हा. तो मला सांगतो लय लांब नाही, फक्त 50 ते 60 वर्षापूर्वी लग्न ज्यांची झाली, नवरा बायको बोलत नव्हती एक पोरग झालं तरी. लक्षात घ्या, जुने काळ, आपल्या आजी पणजीचा काळ. हा. कुंकू लावायची म्हातारी तर कुंकू जिथं लावत्या तिथं मेन लावायची आणि स्वतःच्या हाताने बिगर आरशाचं असेल की गोल ठसठशीत कुंकू उठायचं. आता ती घेऊन आता टिकली तर टिकली, नाही तर हुकली, मग तिला काय बुवा. हे असं आहे. ह्या घटनेमध्ये तिच्या मनातून तिरस्कार तयार व्हायला लागला आणि असं साठत राहिलं ना, एक दिवस ते फुटतं. लक्षात घ्या, मानसिकता, माणसाने माणसाची ओळखली पाहिजे आणि माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. लेकरं सोन्यासारखी, त्यांना काय कळते, त्यांना काय बाहेर किती जग कसं आहे, काही ज्याला आपले आपले म्हणतो 400चा गॅस तो 800-900 पर्यंत जातो. त्या लेकरांना काय माहिती. त्यांच्या काळात ते 5000ला होईल समजा, राजकारणी राहिले तर लोकांच्या टिकोऱ्यातून असं. ही ती लहान लेकरं आहे, ती परमेश्वराचं, त्यांना पुढं काय भविष्य त्यांना काय माहित नसतं, काय होणार काय नाही. शो काय गडिरी वशी आहे ना बा. प्यायला सुरुवात झाली. मग ह्याला आला ते लांबचं पाहुण्याचं, त्या म्हातारीचा फोन आला अजितला. म्हणला पाहुणं तुमचं किती जोरात चाललंय. आता हा कुठं सांगतोय, स्वतःचा दोष माणूस सांगत नाही. मी रोज हाणतोय क्वार्टर ही सांगत नाही त्यांनी सांगितलं. मग आपण काय सोपं आहे का म्हणला, 2 लेकरं आहेत, घरात भाडं भरतोय आणि शेटचं आपल्याशिवाय चलत नाही. म्हणला काय 1 नंबर काउंटर माझ्याकडं असतं, ते कपड्याचं असतं. आणि म्हणले काही करा, आमचं गाबडं आहे म्हणले 20 वर्षाचं. ती काही शाळेत ठिकाणा, ती काय करतंय, ते काहीतरी फुलचेत का काय पान म्हणतात आणि त्याचे टुकार मित्र आहेत. 3.5, 4, 5 हजाराची जुनी मोटरसायकल घ्यायची, रांगवायची हिंगोळीला, त्याची पुंगळी काढायची, कॉलेज बावताली फेत असले त्याचे मित्र. म्हणले एकदा दोनदा आम्हाला तर कळले, ती सिगरेट सुद्धा वाढताना गावले वाटतं 40 रुपयावाली. आणि मग आम्ही त्याला हाणला एकदा, तर तो म्हणतोय नाही त्याच्यात वावा आहे वावा, ते तंबाखू नाही, सिगरेट नाही. मग आई बापा पुढं बसून पेतो का काय सिगरेट. बघा, अशी एक अवलाद होती. त्या अवलादीचं नाव आहे दिनेश आडे आणि पाहुणा होता याचा. ते पोराला म्हणले तू घेऊन जा बा, ही पार वैतागले, ती मुलींची छेड काढते कुठं काय, ती आमच्या दाढीला कांदा बांधाय बसले मिशाला, तू याला तुझ्या दुकानात ती गुंतून राहीन, काय होईल. 4-2 वर्ष केल्यावर जमन लग्न. आईबापाचा दृष्टिकोन. ह्याला मोठ्यापणा केला की येऊन दे, आम्ही आहे ना म्हणला, त्याला काय. हा, माझ्या हाताच्याने जर लोकांचं चांगलं होत असेल तर मी त्याच्यासाठी सदैव तयार आहे. तू काय अंबानी भिंबानी का नोकरी द्यायला लोकांना, शेत नाही ती द्यायला माग. याला काय वाटलं कोणाला माहिती. बोखंडी वासायची गाबडं तिथून बोलून घेतलं, त्याची सोय वेगळीकडे केली राहण्याची. पण जेवणाचं त्याचं मेसचं हाल व्हायला लागलं. मेसचं तुम्हाला माहिती होतं बऱ्याच वेळा कार्यक्रम कसा असतो, शॉर्टमध्ये कार्यक्रम, शॉर्टमध्ये. वांग्यात सुद्धा आळ्या तशात. तेल 30-40 रुपये लिटर एक तेल मिळतं, ती लोकांना माहितीच नाही. लोणच्याच्या बरणीत जे तेल असतं 1-1 लिटर तेल असतं. लोणचं लोक खाऊन घेतात आणि ते तेल जे असतं तेल ते हृदय विटका झटका बिटका लय खतरनाक असतं. हे आता मुंडे साहेब आहेत, ती सुद्धा त्यांनी बंद केला असं, नाही तर मग जामीनच नाही. हा, ती एक माणसाने एक भारी काम केलंय. ती तेल टाकलं जातं, त्या खर्च वाचवणे, नफा जास्त राहिला. अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी. आणि चांगली मेस चालवणे सुद्धा लोक आहेत अजून, ध्यानात ठेवा. ह्या घटनेमध्ये त्याला मेसचं ते पचाना, मग ते जेवायला सुरुवात केली इथं. हा 21चा. आता ही जी बाई आहे प्राची, 2 मुलाची आई, आणि हिचं वय 22 आणि तो नवरा आहे त्याचं वय 26. फरक आहे थोडा. कसं जुळलं काय जुळलं आपल्याला काय, आपण बघायला नव्हतं तिथं बुवा काय, पण जुळलं बुवा यांचं. 22च्या महिलेचं 21च्या मुलाबरोबर, अविवाहित मुलाबरोबर जुळलं. मग झाला चालू कार्यक्रम रंगारंग असा चालू झाला. मग तिने ओळखलं की हे नवरा आपला दारूच्या आहारी गेलाय. ती जर वाठायला लागलं, जेवण कमी झालं त्याचं. मग अशा परिस्थितीला माणूस, ती 2 लेकरं आहेत ना, त्यांचं लग्न सुद्धा नाही बघत, ध्यानात ठेवा.
लोक मरण पत्करतात पण दारू सोडत नाही, ही परिस्थिती आहे समाजाची. चालू इकडे ते रंगारंग चालू. बाईने वैतागून वैतागून त्याला बोलायचं सोडून दिलं, म्हणले तू काही करवा तिकडं, मरून जाऊन तिकडं. ते 2 लेकरं सगळं असून हे सगळं व्यवस्थित आहे, ते बी कापड दुकानात कामाला येते. मग ह्यानी कळले एक दिवस दिलं हुसकून त्याला, कामावून बी काढलं. बघ म्हणले उद्योग अजिबात जमायचं नाही, तू जिथं खाईन तिथं हे करतो ते करतो. आता इथं बाईची बी चुकी, नवरा असताना अनैतिक पेताड नवरा असताना नाईलाज म्हणून तिने केलं, ते लक्षात घ्या. पण ती चुकीचं केलं हे तुम्हाला सांगतो. हा, अनैतिक संबंध कावा काय करावं त्यांना सांगता येत नाही. आणि मग आता मला एक माझ्याकडे फोटो अनैतिक संबंधातून असं बेकार वार केल्यात नवऱ्याने, ठोके करावं, जगलंय ती, काय तोडलंय मा पत्त्याची त्याला माहीत बा. हा, मला एक फोन येतात, मामा बायको हे सगळे व्यवस्थित आहे, पण आपलं एक ठिकाणी आहे, ती चालले माझ्या जीव, मला तिचे जे जीव आहे, आणि ठेवू का नको. म्हणलं तू मारणार एखाद्याशी, तू बंद करून टाक म्हणलं, आपली लक्ष्मी नाही, आपण काय डोक्याला ताण करू, झालं गेलं गंगाला मिळालं म्हणलं, तू त्यातून बाहेर नाही, पण काहीतरी होणार म्हणलं. हा, तर पाहिजे तुला फुट पाठव, त्याला फुट पाठवतो. ती बघून ते बऱ्याच आकाशच त्याचं. हा, लय बेकार काम आहे. माणसाला फक्त तात्पुरती मजा येते, पण त्याच्या पाठीमागची घटना, हा, जेव्हा एखादा माणूस कोयता कुठल्याही हाताने कणा कणा तोडाने वार करायला लागतो ना, तेव्हा त्याला कळतं स्त्री सुखाची काय किंमत आहे बा, लाथाळ्याची लापड्याची काय किंमत आहे बा, असं जग आहे. आता ह्या घटनेमध्ये काय झालंय, त्याला हुसकून दिल्याच्या पुढे यांचं भेटणं बिटणं सगळं बंद झालं. मग त्यांनी विचार केला, 21 वर्षाचा जो दिनेश आहे त्यांनी आणि ह्या प्राचीन, याला आपल्या मार्गातून हटवायचा, याचा काटाच काढायचा. हा चुकीचा निर्णय बरं का. याचं अख्खं आयुष्य पडलं होतं हे, आणि ह्या बाईला 2 लेकरं होती, सगळं होतं, काय नाही. हा निर्णय चुकीचा, लोकांशी वागतात बघा आता. आणि मग तारीख उजाडली, ते ठरवलं की माणूस मरतो, ही गॅरंटी बरं का. हा, 25 जून 2026 शी मरणाचं कचकटून पिऊन आलो. जेवलं काही थोडं काही, आमच्या गावात एक माणूस असा होता, पार मारायला लागला पियाच्या, पण ती संध्याकाळच्या जेवणाच्या एवढं एवढं फोटानं खायचं, तुम्हाला झोपायचं. मेलं ती अशी, जेवण तुटतं, दारूने पूर्ण वेळा घातलेला अल्कोहोलने. त्या 11 11:30च्या आसपास, ज्या सावध व्हायच्या आधी त्यांनी त्याला बोलावलं. पोरं लेकरं काय लहान होती, 3 वर्षाचं एक 6 महिन्याचं एक. मफलरीने त्याचा पाय बांधल्यात, ध्यानात ठेवा. आणि ही पेताड याला लक्षातच नाही कशाने काय होतं काय चाललंय. तंद्रीत नशेत मारला गडी. कसा मारला, दोरीने आवळून मारला. कासकटाला 21 वर्षात ताकद होती, इकडून 22 वर्षाची बायको होती. हा, त्यांनी निर्णय घेतला, पेनारने लक्षात घ्यावं, ज्यांना बायका वैतागल्याशिवाय देत, पण एखाद दिवस कार्यक्रम तुमचा व्हायला बसलाय बा, मला तुमची काळजी घ्या, तुम्ही जगलं पाहिजे, एवढं सुंदर जग ही बघितलं पाहिजे. हा, काय कोणाची कोणाला घेणं नाही, मारून टाकला. सकाळच्या पारी हिनीच आरोड केला. आणि मग पोलीस आले तिथं. मग हिने पोलिसांना सांगितलं की मारहाण झाली असेल बाहेर, पेताड हे कसं पियाल्याच्या नादात आव कुणाला बी शिवाय देतं, काहीतरी म्हणतं. मग लोक मोसकाळीच मारतात, मग ते हॉलबाडून खाली पडतं, दगड बिगड लागला असेल काय, पण त्यांना मारहाण झाली असेल. आता ते पोलीस स्टेशन जे आहे त्यांनी डोकं लावलं, सगळं बघितलं, वरिष्ठ असतात, एक्सपिरियन्स असतो, काय कसं बॉडी निरखून व्यवस्थित बघितलं. इन्स्पेक्टर साहेबांनी गळा बिळा बघितला, त्याच्या व्रण होते आवळल्याचे. म्हणले मारहाणीत काही असे रस्त्यावर लोक एकमेकात हे करतात, ते काय म्हणले नाही, ती आधी म्हणत नाही काय, ते करून दाखवतात. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, फार दुःखात आहे, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहे का, घ्या PM ला. PMचा रिपोर्ट सांगितला, बाईचा मोबाईल कुठला आहे, गाड्याचा मोबाईल आहे, कॉल डिटेल्स कुठं कुठं काय काय झालंय, हा सगळं कळतं पोलिसांना. तेवढी सक्षम राहावं लागतं पोलिसांना. पण PMचा रिपोर्ट आला, योग्य आहे तेच आला, पोलिसांना अपेक्षित आला की मारहाण नाही काय नाही काय नाही, गळावळून मृत्यू. हा, ते रिपोर्ट आल्यावर कॉल डिटेल्सच्या आधारे ठोक्या कळला. कॉल डिटेल्स हा कुणाला कुणी कसं केल्यात त्याला उचलला. गावाकडे जाऊन ती गावाकडे गेली, काय थांबलं नव्हतं तिथं, मर्डर केलेलं, त्याला उचलला. आता हा विषय असा आहे की बाईला कधी उचलले हे फार महत्वाचं आहे.
बाईला त्याची जी बॉडी आहे तिथून सांगली जत तालुक्यात त्यांचे जे गाव आहे त्या तिकडं ॲम्ब्युलन्समध्ये बसून बायको आलेली, ध्यानात ठेवा. ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे पोलिसांनी PM चा रिपोर्ट आली, इतका क्विक कारवाई केली तुम्हाला सांगतो. त्या सरान रचलं याचं, दक्षिण दिशेला डोकं केलं, लाकडं रचली आणि ज्यांनी पाणी धरलेलं आहे, फडकं धरणं म्हणतात, तिथं पाणी पिळावं लागतं, शेवटचं पाणी पाजतात त्या बॉडीला हिंदू धर्मात. बायको बी ती 2-3 जणांनी धरून आणलेली अमकं तमकं. ती जगाला दिसलं पाहिजे ना, लय दुःख आहे. गेला 4 जणी धरायला, दुःख लय मोठं झालं. नवरा मेला ती आली, ती दिखाऊपणा हे केलं आपलं. पोलिसांनी तिला ती पाणी पाजण्याच्या आत स्मशान घाटातून उचलले बोला. त्यामुळे चर्चा झाली सगळीकडे. महिला कॉन्स्टेबल आल्या, बाई तुम्ही चला. काय आला त्याचा तो आत्मा बिचारा शेजारी उभा राहिला असन. हा म्हणजे तो सुद्धा ना, त्याला त्याचा आधी प्रॉब्लेम होता, मारले आपल्याला ठीक आहे, पण आता 90 कशी पिऊ. हा पेताळांचा असाच विषय. आमच्या गावातलाच आमच्या जोडीदाराचा भाऊ पिऊन पिऊन मेला. तर ते पिंड जे करतात ते कावळा शिवायच्या टायमाला, खरी सत्य घटना सांगतो मला, कावळा शिवाय टायमाला ते पिंड होते 3 दशक्रिया विधीला. तुझी 10 रुपयाचा ती मी एका ह्याच्यावर कपची पिका तिकडे हे करता थोडी वतली बा, म्हणजे कुठं काय ना, पण कावळा शिवावा. पण एका पण ज्याच्यावर दारू वतली तो आता उग्रवास असतो. हा आपली टोपान भर कावळ्याने तिथंच येऊन आणलं. बस हे खतरनाक जग आहे बा. हे म्हणजे मृत्यू पश्चात सुद्धा माणूस दारू मागवतो, इतकं व्यसनाचा कार्यक्रम. हा व्यसन दारूच नाही, व्यसन बाईचं असू द्या, व्यसन पाकिट घेण्याचं असू द्या, व्यसन लाच घेण्याचं असू द्या, कुठलंही ते माणसाला एकदा त्या सवयीच्या आहारी गेला ना, तो मेला तरी हरकत नाही, पण तीच करतोय, लक्षात ठेवा. हा हे आपलं फक्त 100रातून एखादं सुधरावं म्हणून सांगायचा विषय. फक्त कानावर पडलं तरी एखादं सुधरण भाऊ काय. आता काय आहे ती, मी लय स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला एका काय म्हणतात त्याला, वाहतूक पोलीस त्याची मंडळी आपला कार्यक्रम बघती, तिचा फोन आला. मामा म्हणली मला आहे ना अशी हौसनी नवऱ्याकडून 4000ची साडी नाही घेऊशी वाटत, मी रोज कार्यक्रम बघते. म्हणलं माऊली काय अडचण काय. माया नवऱ्याच्या खिशात शिकून चुरगळलेल्या मरणाच्या नोटा येतात संध्याकाळी, आणि मला माहित असते कशा, कोणतरी गरीबाच्या कोणाच तरी टमटमवाली 100-200चं भाडं करणारी, यांना सुद्धा घे साईडला, एवढा एवढा फाईन 10-5 हजार. साहेब साहेब चहा पाणी नको हो साहेब, ठीक आहे ओके. असे दोन्ही म्हणजे कळतं, आत्मा सांगतो ही दन कशाचं येते काय येते नाही, असं चलून द्या. आता विषय असा आहे, ह्या घटनेमध्ये तिथून उचलले बाई, ठोके करता उचललाच होता, आणि ह्या दोघांच्या कायदेशीर आता अजून पुरावे हे करून केस स्टँड पण केली त्यांनी, पोलिसांनी संपूर्ण पुरावे. पण नवरा बिचारा गेला, दारूमुळे गेला म्हणून आपण सुरुवात दारून झालती. चूक कोणाचं बरोबर कोणाचं तुम्ही ठरवा, पण ह्या तुमचा बी संसार आहे, ह्या 2 गोष्टीकडे जर नाही वळला माणूस, अनैतिक संबंध आणि दारू, तर बऱ्यापैकी संसार होणारच आहेत असं मला खात्री. रामकृष्ण हरी माऊली.